नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वैशालीनगर बेस्ट बस थांब्याची दुरावस्था, तिकीट दरवाढ होऊनही प्रवासी मूलभूत सुविधांपासून वंचित. ठाण्यात MCHI गृहसंकुल प्रदर्शनाचा आजपासून शुभारंभ. तर मुंबईतील बेपत्ता तरुणीचा कांजूरमध्ये आढळला मृतदेह. घर शोधणाऱ्या नागरिकांना ठाण्यात घर बसवण्याची एकमेव संधी उपलब्ध करून देणाऱ्या MCHI गृह प्रदर्शनाचा आजपासून शुभारंभ. घर म्हटलं की माणूस सर्व आवश्यक सुखसुविधा उपलब्ध होऊ शकणाऱ्या ठिकाणी ते शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. गृह खरेदी करणाऱ्यांना बजेटनुसार त्याला घर उपलब्ध करून देण्याकरिता ठाण्यात MCHIच्या वतीने गृह प्रदर्शन 2013चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे 13वे वर्ष असून डोकाळी येथे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या 4 दिवसीय भव्य प्रदर्शनात 40 पेक्षा अधिक विकासकांची 300हून अधिक प्रकल्प तसेच 20 पेक्षा अधिक वित्तीय संस्थांचा सहभाग यामध्ये आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त ठाणे शहर आयुक्त आसिम गुप्ता, महापौर हरिश्चंद्र पाटील, MCHI अध्यक्ष शैलेश पुराणिक, जितेंद्र मेहता, मुकेश सावला यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गृह प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. अलिशान जीवन पद्धतीची घरे, अत्याधुनिक सोयी सुविधांनी असलेल्या अशा या गृहसंकुलांनी ग्राहकांना प्रेमात टाकले आहे. तसेच बजेट घराच्या शोधात असणाऱ्यांसाठीही येथे घरे उपलब्ध होणार आहेत. ठाणे शहराचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी या प्रदर्शनाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर प्रकल्पांची उभारणी होत असताना खारफुटी जमिनी नष्ट होऊ लागल्या असून त्या बदल्यात नवीन झाडांची लागवड केली जाईल असे म्हटले. हा 13 वर्ष आहे MCHIचा आणि खास करून आनंदाची बातमी अशी देखील आहे ठाणेकरांना की ह्या वेळेस भेवंडी देखील याच्यात सामील झालेला आहे. MCHIचा हा 13 वर्षाचा हा एक्झिबिशनला मी ठाण्याच्या प्रथम नागरिक म्हणून तमाम ठाणेकरांच्या वतीने पहिला प्रथम यांना शुभेच्छा देतो. आणि हे जे आमचे MCHIचे जेवढे विकासक आहेत ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने विकास करतात, जे आपण बघितलं असाल का मागच्या 15 वर्षाचं ठाणे आणि आताचं ठाणे, त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे विकास करतात त्याचबरोबर ठाणे महापालिका देखील त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्या माध्यमातून आम्ही पण देखील त्यांना रोड, पाणी आणि हे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण बघितलं असाल जसं घोडबंदर हा एक न्यू ठाणे होत चालला आहे, तर आणखीन एक आपण बघितलं असाल त्याच्यात दाखवले यावेळेस की आपल्या याच्या पुढे खाडी सोडून पुढे देखील एक आणखीन एक न्यू ठाणेचा आहे का असा एक संकल्प देखील आहे. आणि यावेळेस हे MCHIने ज्याच्या पद्धतीने प्रोजेक्ट घेतलेले आहेत, तर मी तमाम ठाणेकरांना आवाहन करीन का आपण ह्या MCHIच्या ह्या जे प्रदर्शन लावलेलं आहे त्याच्यामध्ये सामील होऊन ते बघून घ्या कशा पद्धतीने हे विकास आणि कशा पद्धतीने ठाणे महाल देखील याच्यात सामील होऊन कसं त्यांना मदत करते. यासाठी मी पुन्हा एकदा तमाम ठाणेकरांच्या वतीने ह्या MCHIला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. वेगळेपण असलेल्या ठाणे प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये आकर्षक ऑफर्स आणि कधीही न दिलेल्या सवलती विकासक घराच्या शोधात असलेल्या ग्राहकांना देणार आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंडच्या वैशालीनगर येथील बेस्टचा बस थांबा मोडकळीस आला असून प्रवासी सुखसुविधांपासून वंचित. मुलुंड वैशालीनगर येथील बेस्टचा बस थांबा हा बेस्ट बसच्या चालकाच्या चुकीमुळे अपघातातून मोडला आहे. 8 ते 9 महिन्यांपूर्वी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस या थांब्यावर आदळली व बस थांबा तुटला. या परिसरातील हा मुख्य बस स्थानक असून बहुतेक नागरिक, शाळकरी मुले, कॉलेजचे युवक येथून प्रवास करतात. अपघातामुळे थांब्याचे छप्पर तुटल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसची भाडेवाढ झाली असून त्या बदल्यात प्रवाशांना आवश्यक सुखसुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तिकीट दराचा भार हा सामान्य नागरिक सोसतोय, मात्र ते देऊनही वैशालीनगर बस थांब्यावर नागरिकांना पुरेशा सुखसुविधा बेस्ट प्रशासनाकडून दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या थांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणीही केली आहे. रोज या बस स्टॉपवर येतो. इथे या बस स्टॉपच्या अवस्थेमुळे आम्हाला नेहमी त्रास होतो. अर्धा तास आम्हाला इकडे बससाठी थांबावं लागतं, पण बस काही येत नाही. त्याच्यामुळे उन्हामुळे आम्ही रोज कॉलेजचे स्टुडंट्स असल्यामुळे आम्हाला रोज उन्हात उभं राहावं लागतं. याच्यामुळे आम्हाला इथे त्रास होतो. बस काय लवकर नाही येत. वर्षभर आम्ही प्रवास करतो इथे, परंतु बस टोकल्यामुळे पावसाळ्यात इथे बस स्टॉप पूर्ण आतमध्ये गेलेला. आता ऊन येतं, आम्हाला खूप त्रास होतो. याला इथं उन्हात उभं राहावं लागतं तासन-तास. बस वेळेवर येत नाही, त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो खूप. आता समस्या काय, आता सरकार तर महसूल गोळा करते, BST वाल्यांचा अनागोंदी कारभारच आहे. आणि बस स्टॉप तोडून म्हणजे ह्यांच्याच कर्मचाऱ्यांनी ते बस घातली आणि ह्यांनी तोडून टाकलं. आज इथं एवढा लाखो रुपयाचं खर्च करून सुद्धा तर वाया गेलेला आहे साहेब. इथे तर माणसं आता ज्येष्ठ नागरिक असे उन्हात उभे आहेत. सगळ्यांची इथे म्हणजे कुचुंबना होते असाच प्रकार झालेला आहे. त्रास सगळ्यांनाच नाहक सहन करावा लागतो. बसेस पण टायमावर नाहीत. फक्त इथे तिकीट वाढवणे, ह्यांची गर्दी तिकडे जाते, तिकडनं सगळं. आणि इथे फक्त माणसं उभं लेडीज राहतात, याचा पण काही उपयोग नाही. फक्त मिनिमम शाळेतले 2-4 पोरं अशी कोण असे ते संध्याकाळच्या वेळेस असे उभे राहण्यासाठीच उपयोग आहे, बाकी कोणासाठी नाही. बनवलं आहे पण ह्याचा उपयोग काडी मात्र नाही.
आणि ह्यांच्याच कर्मचाऱ्यांनी तोडलं आहे. जे एखाद्या सर्व दुसऱ्याने कोणी तोडलं असतं काय झालं असतं, एव्हाने त्याच्यावर केसेस झाले असते, सगळं झालं असतं, दंड वसूल केला असता या लोकांनी. आज कोणाकडून दंड वसूल केलेला नाही, फक्त त्या कर्मचाऱ्यावर काही कारवाई केली असेल तेवढंच. पण आज सगळ्यांना त्रास होते, सगळे असे रस्त्यावर उभे असतात. साहेब, मला असं म्हणायचं आहे, आता जे लाखो रुपये खर्च केलेत ते असे पाण्यातच गेलेले आहेत. त्यापेक्षा बस स्टॉपच आता पूर्ण काढून टाकावा याने. बस थांबा मोडणाऱ्या बस चालकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. Waiting for property prices to come down? Great value deals on homes and loans await you in Thane. MCHI Credai presents Thane Property Expo 2014. 17th to 20th Jan 2014, Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. लुईसवाडी येथे मनसेच्या स्वयंरोजगार विभागाकडून नागरिकांकरिता फिरत्या भाजीपाला विक्री केंद्राचा शुभारंभ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने ठाणे शहरात नागरिक व बेरोजगारांकरिता समाजोपयोगी गृहोपयोगी उपक्रम राबवले जातात. या उपक्रम शृंखलेवर आधारित मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागाकडून स्वस्त दरात फिरते भाजीपाला केंद्राचा शुभारंभ केला गेला. लुईसवाडी येथील सर्कलजवळ या फिरत्या भाजीपाला केंद्राचे काल उद्घाटन मनसे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण, रोजगार विभागाचे सुनील बसाखेत्रे यांच्या हस्ते केले गेले. यावेळी मनसेच्या प्रदेश सरचिटणीस श्रेया तटकरे, जिल्हा संघटक विकास देशमुख, राजन गावंड, गिरीश धानूरकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या फिरत्या भाजीपाला केंद्रावर भाजीपाल्यांसह मोड आलेली कडधान्य, हंगामानुसार फळेही बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होतील. यावेळी सुनील बसाखेत्रे यांनी या उपक्रमातून नागरिकांना अल्प दरात भाजी खरेदी करता येईल, तसेच वाजवीपेक्षा अधिक दराने भाजी विक्री करणाऱ्यांवर यातून चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला. स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र आज 2 आपण लॉन्च करतोय मनसेच्या रोजगार विभागाच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये 2 उद्देश आपण साध्य करत आहोत. एक तर बेरोजगारांना त्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना आपण किमान 20 ते 25% स्वस्त भाजी उपलब्ध करून देत आहोत.
डायरेक्ट शेतकरी ग्राहक असा जो उपक्रम शासनाचा आहे त्याला एक वेगळा पर्याय आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देश हाच आहे की नागरिकांना स्वस्त भाजी आणि ताजी भाजी मिळावी. नागरिकांना हेच आव्हान आहे माझं की त्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि सर्वांना प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून जास्तीत जास्त गाड्या या रोजगाराच्या माध्यमातून आपण शहरासाठी देऊ शकतो. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत भाज्यांची उत्साहात खरेदी केली. लोकांसाठी फारच चांगला योग्य दरात आणि माफक दरात जर का भाज्या आणि स्वस्त भाज्या मिळाल्या तर लोकांना खरोखरच त्याचा फायदा होईल आणि लोक त्या निमित्ताने या लोकांची जवळीक पण निर्माण होईल जेव्हा काहीतरी करतायत लोकांसाठी. आणि जे भाजी विक्रेते आहेत त्यांना पण खरोखरच चाप बसेल. बरीच तफावत आहे, बरंच स्वस्त मिळत आहे आणि चांगल्या भाज्या दिसत आहेत. जो काय उपक्रम केला आहे तो असाच चालू राहावा कंटिन्युअसली, त्याने या लुईसवाडी एरियातल्या ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा योग्य रीतीने फायदा होईल. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुंबईतून बेपत्ता असलेल्या मूळच्या हैदराबाद येथील इंजिनियर तरुणीची निर्घृण हत्या. गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतून बेपत्ता असलेली मूळची हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेली अनुया सिंगावरण ही मुंबईतून गोरेगाव येथील TCS या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होती. अंधेरी येथील हॉस्टेलमध्ये ती राहत असे. नाताळच्या सणासाठी ती हैदराबादला तिच्या घरी गेली होती. तर 4 जानेवारी रोजी विशाखापट्टणम एक्सप्रेसने मुंबईला निघालेली अनुया ही कंपनी किंवा हॉस्टेलमध्ये परतलीच नव्हती. या इंजिनियर तरुणीची निर्घृण हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी दुपारी कांजूरमार्ग येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळच्या झुडपात एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला होता. मात्र तिच्या बोटातील अंगठीमुळे तिची ओळख पटली आहे. हत्येनंतर ओळख पटू नये म्हणून तिच्या मृतदेहावर केमिकल टाकून जाळण्यात आले होते. त्यामुळे हत्येचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. अनुया ही कुर्ला टर्मिनसला उतरल्याचे तिचे सहप्रवासी सांगत होते. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महिलांनी महिलांकरिता बनवलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे श्रीराम विद्या मंदिरात खरेदी यात्रेचे आयोजन. महिला उद्योजकांना वाव देत बाजारपेठेकरता एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत संयोजिका गार्गी भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी यात्रेचे आयोजन केले आहे. यामध्ये एकूण 100 स्टॉल्स उभारले असून महिलांनी बनवलेल्या वस्तूंचा समावेश यात केला गेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, सोलापुरी चादरी, लोणची, सिल्क ड्रेस मटेरियल, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, लहान मुलांकरिता स्टोरी बुक, सिल्क ड्रेस मटेरियल, स्वयंपाकगृहातील साधने, शृंगाराची साधने यांसह विविध प्रकारचे स्टॉल्स येथे उभारले आहेत. येथे स्टॉल्स लावणाऱ्या महिलांना खरेदी यात्रेतून गृह उद्योगांना नागरिकांकडून वाव मिळतोय. हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या खरेदी यात्रेचे त्यांनी आभार मानलेत. खरेदी यात्रेमध्ये आज गेली 10 वर्ष स्टॉल लावते. फक्त वर्षातून एकदा मोठ्या प्रमाणावर होणार ठाण्यातलं कॉर्पोरेट लेवलवरचं एक्झिबिशन म्हणजे खरेदी यात्रा. आम्ही अनेक एक्झिबिशन्स पाहतो, अनेक एक्झिबिशन सेवांना करतोही, पण ह्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होणं म्हणजे तुम्ही कुठेतरी महिला उद्योजक असून एक कॉर्पोरेट लेवलवर काम करता की जो भास असतो किंवा इथे होणारी जी विक्री आहे त्यातून होणारा फायदा किंवा वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला अप्रोच होतात, तुमच्याकडून डील्स होतात, म्हणजे ते हा ऑप्शन फक्त खरेदी यात्रामध्ये आम्हाला मिळतो. कारण त्या लेवलचे स्टॉल्स असतात, तेवढ्या कंपन्या आहेत इथे. स्टॉल म्हणाल तर माझं हे आमचं सोलापूर चादरींचं प्रोडक्ट आहे, म्हणजे चादर, बेडशीट्स, त्याच्यानंतर ब्लँकेट्स, गालीचे, कार्पेट्स, या सगळ्या गोष्टी इथे विकल्या जातात. ग्राहकांची खरेदी कशी? ग्राहकांची खरेदी मोस्ट ऑफ ती म्हणाल तर हा पॅच जो आहे खरेदी यात्रेचा हा थंडीच्या पॅचमध्ये आपण करतो. सो आमच्या दृष्टीने तर डेफिनेटली बेनिफिट आम्हाला भरपूर प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलच्या ऑर्डर्स मिळू शकतात. नंतर लग्नामध्ये रिटर्न गिफ्टच्या ऑर्डर्स मिळतात आम्हाला. क्वांटिटी सेलिंग होतं, रिटेल सेलिंगही होतं आणि फुल ऑन मार्केट. आता खूप वर्षापासून खरेदी यात्रा आम्ही करतो आहे आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही हे उखळामध्ये कांडून बनवतो, मिक्सर ग्राइंडर नाही. आणि चटण्यांमध्ये 12 प्रकार आहेत आमच्याकडे. स्पेशली चटण्यांमध्ये ठेच्यामध्ये 3 प्रकार आहेत आणि मसाले आहेत. हे सगळं उखळामध्ये कांडून बनवल्यामुळे काय तर हे टिकायला जास्त दिवस टिकतं आणि चवीमध्ये पण एक फरक पडतो. हे आपण मिक्सर ग्राइंडरची चव नेहमी बघतो, पण उखळामध्ये केल्यामुळे टिकायला जास्त दिवस टिकतात आणि बाहेर ठेवलं तरी खराब होत नाही. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणि खरेदी यात्रामध्ये आम्ही एवढ्या वर्षांपासून येतोय आणि ग्राहक वर्ग आमचा फिक्स आहे. मग ते येणार आणि आमच्याकडनं घेणार किंवा तुम्ही काय ह्यावेळेस काय नवीन आणलं हे नेहमी त्यांचा प्रश्न असतो आणि आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन आणत असतो. लोणची पण जी आहेत आमची ती विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहे. हे तर खूप छान आहे की आपण महिला असून आपण खूप काही करू शकतो आणि घरातल्या घरातही खूप काही करता येण्यासारखं आहे. तुम्ही जर क्वालिटी दिली लोकांना तर कोणी म्हणजे घ्यायला आपल्याकडे येणार आणि घेणार हे फिक्स आहे, पण क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे. घरगुती जरी असलं तरी तुमची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. महाराष्ट्र गोवा येथेही खरेदी यात्रेचा उपक्रम राबविला जात असून ठाण्यातील हे 7वे वर्ष आहे. अनेक नामवंत कंपन्यांचेही यात्रेतील स्टॉल्समध्ये सहभाग लाभला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. कोपरी येथे गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने चिखलादेवी यात्रा महोत्सव साजरा. कोपरी येथे चिखलादेवी गावदेवी हे जागृत देवस्थान आहे. 1857 पासून येथे या देवीचे स्थान असून या देवीचा यात्रा उत्सव सोहळा येथे साजरा केला जात आहे. विविध धार्मिक उपक्रम, देवीची संपूर्ण गावातून पालखीची वाजत गाजत मिरवणूकही काढली गेली. त्याचबरोबर परिसरातील स्थानिक महिला देवीची खणानारळाने ओटीही भरत आहेत. या यात्रेचे 49वे वर्ष असून मंदिराचा गाभारा 55 किलो चांदीचा वापर करून बनविण्यात आला आहे. तर गाभाऱ्यात चिखलादेवी, शीतलादेवी व एकविरा देवीचे स्वयंभू असे स्थान आहे. गावकऱ्यांनी यात्रा सोहळ्याचे औचित्य साधून 1.5 लाख किमतीचा रत्नजडित असा मुखवटा देवीला अर्पण केला आहे. पौष महिन्याचे औचित्य साधून देवीची विधिवत अशी पूजा या यात्रा सोहळ्याला केली जाते, अशी माहिती दिलीप पाटील यांनी दिली. या गावदेवी सेवा मंडळातर्फे यात्रा ही पहिल्या म्हणजे 3 दिवस चालू असते आणि त्याप्रमाणे पहिल्या दिवशी 14 तारखेला सगळे गावकरी इथे जमून देवीची इथनं पालखी काढतात. ते अख्ख्या कोपरी परिसरात कोपरी गावातनं फिरून वाजत गाजत आणि गावातल्या स्त्री पुरुष वेगवेगळे ड्रेस म्हणजे परिधान करून वाजत गाजत येत असतात आणि मध्ये मध्ये काही लोकांच्या स्पर्धा चालल्या असतात, स्पर्धा वगैरे चालू असतात. त्याचप्रमाणे गावातले काही लोक ते मनोभावे जिथे जिथे देवीची पालखी थांबते तिथे मनोभावे त्यांची पूजा केली जाते. गावदेवी नवसाला पावणाऱ्या असल्यामुळे आणि स्वयंभू असल्यामुळे इतर आता पूर्वी फक्त आगरी आणि कोळी लोक आणि भंडारी लोक गावदेवीची पूजा करत होते, पण देवी पावणारी असल्या आणि स्वयंभू असल्यामुळे आज इतर समाजसुद्धा सिंधी, पंजाबी आणि इतर जे इथे राहिला खूप परत लोक राहणार आहेत ते सुद्धा देवीची मनोभाव पूजा करतात आणि पौष पौर्णिमेची रात्री
लाखोच्या संख्येचे उपवास घेऊन देवीचं दर्शन घेतात. ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांच्याप्रमाणे ते आपला नवस पूर्ण करतात. देवीला काय वस्तू अर्पण करतात, काही सोन्याच्या चांदीच्या वस्तू वगैरे अर्पण करतात. परिसरातील महिलांनी खणा नारळाने मंदिरात देवीची ओटीही भरत दर्शनाचा लाभ घेतला. सिंधी, गुजराती बांधवी या देवीचे दर्शन घेऊन सोहळ्यात सहभागी होतात. त्यांनी या देवीचा महिमा S9शी बोलताना व्यक्त केला. देवी गावदेवी फार महत्वाची देवी आहे. हर गोष्टीला ती जागृत आहे आणि प्रत्येकाने कोणीही कुठलाही नवस केला ती नवसाला पावते आणि गावामध्ये प्रख्यात आहे. ही गावदेवी बोलल्यानंतर संपूर्ण आपल्या कोपरी एरियातली ग्रामदेवता आहे. ही प्रत्येकाला नवसाला पावते आणि प्रत्येकाचे दुःख निरसन करते ती. आम्ही आज एवढ्या वर्षापासून बघतो, कमी कमी 40-50 वर्ष झाली. या गोष्टीला लहानाचा मोठा झाला 60 वर्ष वय आहे. याच्यामध्ये आम्हाला आजपर्यंत तिथं संपूर्ण साथ लाभलेली आहे. हमारी देवी है, जागृत देवी है. इसके यहाँ जो है उनका सब मनोकामना पूरा होता है. आज तक कोई भी ऐसा शख्स नहीं यहाँ से बिना मनोकामना के पूजा किया. अब जो चाहे वो ये काम हो जाता है. ये जागृत देवी है. नवसाला पावणारी व स्वयंभू अशी या ग्रामदेवतेची ख्याती असून यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वैशालीनगर बेस्ट बस थांब्याची दुरावस्था, तिकीट दरवाढ होऊनही प्रवासी मूलभूत सुविधांपासून वंचित. ठाण्यात MCHच्या गृहसंकुल प्रदर्शनाचा आजपासून शुभारंभ. तर मुंबईतील बेपत्ता तरुणीचा कांजूरमध्ये आढळला मृतदेह. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.